गेलो नाही तर हे आता तपाने प्रबल झालाय, बलवान झालाय, याला असं असणार आता ताकद याच्यामध्ये आली, हा कैलासा सहित मला सगळं घेऊन रावणाला सांगितलं. म्हणले ऐक रावणा, मी येईल तुझ्या सोबत, पण म्हटले ऐक, ज्या ठिकाणी मला टेकशील, ज्या ठिकाणी ठेवशील त्याच ठिकाणी मी विराजमान आहे. पण एकदा का तुम्हाला उचललं तर शेवट तुझ्या लंकेमध्ये जाईपर्यंत तुम्हाला खाली टेकायचं. रावणाने पण त्या ठिकाणी मान्य केलं. म्हटले देवा, आता तुम्हाला उचलतो, सीधा असणारा सरळ लंकेमध्ये गेल्यावरच खाली ठेवेल. ते म्हणले रावणा ऐक, तू काही ना काहीतरी कारण सांगशील, याच्याकरता ठेवलं, त्याच्याकरता काहीही अडचण आली तरी सुद्धा तुम्हाला खाली टेकायचं नाही. ज्या ठिकाणी टेकशील त्याच ठिकाणी मी राहील. निघाले भगवान शिवशंकर रावणासोबत निघाले, कैलासावर निघाले. कैलासावर निघताना काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. त्यानंतर हरिद्वार ऋषिकेश करत 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 या नगरीमधून बीड नगरीमधून चंपावती नगरीमध्ये त्या ठिकाणाहून पुढे निघाले. कंकालेश्वर जे मंदिर आहे तर त्या कंकालेश्वर मंदिरामध्ये रावणाने क्षणभर अशी असणारी विश्रांती केली होती. आणि विश्रांती केल्याच्या नंतर त्या कंकालेश्वर मंदिरामधलं जे ते असणारं कुंड आहे ना, त्या कुंडाचं पाणी चूळ भरावी म्हणून त्या ठिकाणी चूळ भरली आणि ते पाणी थोडस होट कोरडे पडले म्हणून त्याने प्राशन केलं. इकडं सगळी देवी देवता भगवान समुद्राला विनंती करत होत्या की हे समुद्राराया, आमचा देव चालवलाय, आमचा प्राण प्रियतम चालवलाय, तू काय कर, त्याला या समुद्राच्या पलीकडे जाऊ देऊ नको, समुद्राच्या पलीकडे जाऊ देऊ नको. समुद्राने आपलं पूर्ण स्वरूप असणार त्या कुंडामध्ये त्या ठिकाणी काय केलं, प्रविष्ट केलं. आणि त्या रावणाने एक घोट त्या ठिकाणी पोटामध्ये जसा गेला तसा असणारी त्याची तृष्णा भागली, तहान भागली आणि सामोरा जो चालू लागला. चालत असताना त्या ठिकाणाहून समोर चालता चालता काही अंतरावरती गेल्याच्या नंतर त्याला लघुशंका लागली. पाणी पिला. आतापर्यंत कैलासावरून निघाला तेव्हापर्यंत पाण्याची चूळ भरली नाही का, पाणी त्या ठिकाणी प्राशन केलं नाही का, कारण माझ्या वाटामध्ये बाधा आहे. अन्न ग्रहण केलं नाही का, कारण मला दीर्घशंकेची बाधा येईल. त्या ठिकाणी पाणी ग्रहण केलं नाही, लघुशंकेची बाधा येईल. पण या चंपावती नगरीमध्ये आल्याच्या नंतर फक्त एक घोट पाणी प्राशन केलं. एका घोटासरशी तो समुद्र त्या रावणाच्या पोटामध्ये प्रविष्ट झाला आणि परळीच्या जवळ जातो न जातो तिथं असे असणारे लघुशंकेची काय झाली, व्यथा निर्माण झाली. त्या ठिकाणी लघुशंका करण्याची त्याला अशी असणारी इच्छा, प्रबल इच्छा निर्माण झाली. आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा ग्वालवाल्याचं रूप घेऊन काय करत होते, गायी चालत होते. भगवान शंकराला गणपती बाप्पाने पाहिलं, भगवान शंकराने गणपती बाप्पाला पाहिलं. भगवान शंकर म्हणतात, गणपती बाप्पा जरा कृपा करा, थांबा म्हणले, याला लय लांबून आणले म्हणले, अजून आता जवळ आली लंका. लंका गणपती बाप्पा म्हणतात, चिंता करू नका बाबा, सगळं प्रयोजन झालेलं आहे, सगळे नियोजन झालेलं आहे, तुम्ही आता चिंता करू नका, तुम्ही आता घाबरू नका म्हणले. आणि महाराज गणपती बाप्पाला त्या असणाऱ्या रावणाने आवाज दिला. म्हटले, अहो गणपती बाप्पा या म्हटले लवकर. ते म्हटले काय, आता त्याला काय माहिती गणपती बाप्पा का कोण आहे. तो म्हटला, अहो गुराखी गाय राखणारे, एक काम आहे माझं. ते म्हटले काय सांगा. ते म्हणले काही नाही, मला लघुशंकेला जायचंय. ही जी पिंड आहे ना, हे जे आत्मलिंग आहे ना, हे हातामध्ये घेऊन फक्त उभे राहा. ते म्हणले ऐका, मी उभा राहील, पण जर माझ्या गायी पळू लागल्या तर तुमची पिंड, तुमचं आत्मलिंग याच ठिकाणी टिकेल. आणि जर टेकलं तर तुम्ही ओरडायचं नाही. ते म्हणले ठीक आहे बाबा, जर पळायला लागल्या तर मला आवाज द्यायचा म्हणले एकदा, मी लवकर येईल आणि ते असं असणाऱ्या पिंड मी हातामध्ये घेऊन मग तुला पुढे जायचं तिथं जा.
ते